नमस्कार. आपण 2 श्लोकांचा अभ्यास केला आणि त्या दोन्ही श्लोकांमध्ये जो ऊर्ध्वमूल वरती मूळ असणाऱ्या वृक्षाचा विचार केला, त्याच्याबद्दलचं एक मागच्या वेळेस आपण चित्र पण पाहिलं. अ, त्या सगळ्या वृक्षाला डोळ्यासमोर ठेवायचं आणि आज आता तिसऱ्या श्लोकाच्या अभ्यासाला सुरुवात करायची. मी असं का म्हटलं तर 2 श्लोकांचा अभ्यास करताना ज्या वृक्षाबद्दल भगवंत एवढं वर्णन करून सांगतायत आणि त्यावर माऊलींनी पण इतक्या आपल्यासमोर ओव्या दिल्या, त्या वृक्षाबद्दल नाही म्हटलं तरी एक आपल्याला आकर्षण वाटलं. आणि तेच आता माऊली आपल्याला सांगणार आहेत की हा वृक्ष मुळात नाहीच आहे, नुसतं मी दाखवण्यासाठीच तुम्हाला केलं आहे. म्हणजे असं आहे की हा जो संसार वृक्ष आहे, वरती मूळ आहे त्याचं बरोबर, पण वरती जे मूळ आहे ते सर्वात श्रेष्ठ म्हणजे परमात्मा आहे, ब्रह्म आहे. आपण ते चित्र डोळ्यासमोर आणलं की आपल्या लक्षात येईल की सगळ्या बाजूनी ब्रह्म दाखवला आहे आणि ऊर्ध्वी मूळ आहे तिथे तो परमात्मा दाखवलेला आहे. आणि मग तो संसार वृक्षाचा जो उलटावरून खाली वाढतोय, त्याला अशा फांद्या पानं फुटत आहेत. आणि त्या फांद्या पानं म्हणजे काय, तर उल्लेख पण केला आहे की त्या फांद्यांचा अभ्यास करताना म्हणजे 4 वेद आहेत त्याच्यात. काही आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी काही मंत्र म्हणतो, काही काही करतो, कामना ठेवून काही कर्म करतो, त्याबद्दलचं आहे. आणि एकूण या संसारातून सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील अशा प्रकारचा एक मोह वाटणारा, आपली सकाम इच्छा जी काही इच्छा आहे ती पुरी करणारा असा त्या सगळ्या वृक्षाचे एकंदर विस्तार आपल्याला दिसला. म्हणजे शास्त्रसंमत जर का जीवन असेल, कर्मयोग जर आपण चांगला आचरला असेल, स्वाध्याय केला असेल, तर मग त्या वृक्षामध्ये दाखवल्याप्रमाणे पुन्हा त्या ऊर्ध्वगतीकडे जाणाऱ्या फांदीने आपला प्रवास होईल. अशा प्रकारचा सगळा वृक्ष आपण पाहिला. वेदांचा उल्लेख करताना माऊलींनी म्हटलं की वेद आपल्याला काय शिकवतात, की काय बरोबर काय चूक, योग्य काय अयोग्य काय, ते वेद आपल्याला शिकवतात. विवेक शिकवतात. म्हणजे जसं झाडांची पानं ही सावली आपल्याला देतात, सुख देतात, आनंद देतात, तसं वेद आपल्याला शांती, समाधान, आनंद देतात. म्हणजे शास्त्राचा आपल्या जीवनामध्ये, वेदांचा, श्रुतीशास्त्रांचा, सद्ग्रंथांचा आपल्या जीवनात काय उपयोग आहे तो त्या वृक्षांच्या फांद्यांच्या आधारे आपल्याला त्यांनी सांगितला. आणि मग ते जे मध्ये मोठ्या फांद्या आला त्याचे जे 3 भाग झाले, तर त्या सत्वगुणाची जी फांदी आहे ती ऊर्ध्व दिशेकाकडे कशी जाते, रजोगुणाच्या फांद्या ज्या आहेत त्या अशा आडव्या कशा वाढतात आणि तमोगुणाच्या खाली कशा जातात तेही आपण पाहिलं. आता या वर जाणाऱ्या ज्या फांद्या आहेत त्या आता पुढे जात 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 अगदी ब्रह्मापर्यंत म्हणजे मुळापर्यंत पण पोचतात. आणि त्याच्यात आपण पाहिलं सनकादिक ऋषी, संत, महर्षी किंवा अगदी देशभक्त, शास्त्रज्ञ, अत्यंत बुद्धिमान माणसं, विशेष काहीतरी कामगिरी करणारे, दुसऱ्यासाठी काहीतरी करणारे, अशा सगळ्या पराक्रमी, अशा सगळ्या मंडळींचा उल्लेख आपल्याला तिथे करता येईल. अशी ही मंडळी ऊर्ध्व जाणाऱ्या फांदीच्या बाजूनी जातात. आता याचा अर्थ असा आहे की रजोगुणी माणूस झाला तरी रजोगुणाचा उपयोग सत्वगुणाकडे त्याला करता येऊ शकतो. आणि ते करताना म्हणजे आपली उन्नती, आपली प्रगती आपणच करून घ्यायची, हे जमलं तर आपण सुद्धा त्या ऊर्ध्व फांदीकडे जाऊ शकतो. कारण आपल्या सगळ्यांना कर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. काय कर्म करायचं ते आपल्याला ठरवता येऊ शकतं. रजोगुणी माणसाला सगळं आपल्याला छान उपभोगावं वगैरे वाटणं ते काही चूक आहे, अशातला काही भाग नाही आहे. पण जर का कर्मस्वातंत्र्य आहे तर आपलं जीवन उन्नत होईल, याकडे सत्वाकडे जाण्यासाठी, उन्नत होण्यासाठी, किंवा ज्याला आपण विवेक म्हणतो, संयम म्हणतो, ते राखण्यासाठी जो मार्ग आहे तो पण ह्या 2 ओव्यांमधल्या या वृक्षातून आपल्याला दाखवलेला आहे. आता मुद्दा असा आहे या तिसऱ्या श्लोकाकडे जाताना की सामान्य तुमच्या आमच्यामध्ये आणि या ऊर्ध्व बाजूला जाणाऱ्या फांद्यांच्याकडे प्रवास करणारी मंडळी, म्हणजे आपण आता आपल्या सोयीसाठी म्हणूया की संतांचा विचार आपण करूया. तर संतांच्यातनी सामान्य जनतेत काय फरक आहे, तर संतांना तुमची आमची अतिशय तळमळ आहे, तुमच्या आमच्यासाठी काहीतरी करावं असं त्यांना वाटतं. त्यांना काहीच नको असतं, त्याला आपल्याकडून काही नको आहे, त्याला कोणाकडून काही नको आहे, त्यांची काहीच इच्छा नाही आहे. म्हणजे माऊलींच्या पसायदानाचं नुसतं आठवण झाली तरी आपल्याला लक्षात येतं की त्यांनी विश्वदेवाला प्रार्थना तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी केलेली आहे.
त्यांना काहीच नको आहे. त्यामुळे अशी संतांसारखी प्रार्थना आपल्याला करता यावी. हा जो काही त्यांना जो जमण्याचा मार्ग आहे ना, तो आपल्याला जमायला हवा. अशा प्रकारचा विचार आता इथून पुढे आपल्याला 3ऱ्या-4थ्या श्लोकामध्ये करायचा आहे. पण ते करताना या 3ऱ्या श्लोकामध्ये आपल्याला असं दिसेल की या संसार वृक्षाचा जो मोह आहे, तर या संसार वृक्षाचं जे फोलपण आहे ते आधी भगवंत आपल्याला सांगणार आहे. या संसारात असलेल्या ज्या प्राण्यांना, म्हणजे तुम्ही मी सगळे, या प्राण्यांना या संसार वृक्षाचं जे एकंदर रूप सगळं वर्णन करून सांगितलं. तो वृक्ष प्रत्यक्ष दिसतच नाही, म्हणजे त्यामध्ये दाखवलेल्या सगळ्या गोष्टी काही दिसत नाहीत. कारण असं आहे की त्याला आधी नाही, अंत नाही. त्याची जी मुळं आहेत, म्हणजे आता या संसार वृक्षाची मुळं जी म्हटलं आहेत, पुन्हा पुन्हा त्या फांद्यांना फुटणारी. आपण वडाच्या झाडाचं उदाहरण घेतो की त्याच्या ज्या पारंब्या आहेत त्या परत जमिनीत जातात आणि मूळ झाडाला जो काही आधार म्हणून त्या वाढतात. तसं आपली सुद्धा मुळं कुठली आपली, त्या आपल्या ज्या वासना आहे, आपल्या ज्या ममता आहेत, आपल्या ज्या नवनवीन इच्छा आहेत, या सगळ्या वाढत असतात. आणि हा सगळा संसार वृक्ष हा खरं तर क्षणभंगूर आहे, हे आपल्याला कळावं. वाटतंय आपल्याला हे सगळं दृश्य जग आहे, वा वा छान छान सगळं दिसतंय आपल्याला, पण तसं ते नाही आहे. आणि हे कधी नाही आहे असं म्हणणं सोपं आहे, पण हे कधी पटेल, तर त्याच्यासाठी वैराग्य नावाचं जे शस्त्र आपण वापरलं तर हे जे सगळं मोहमयी हे आहे ते आपल्याला बाजूला करता येईल, ते तोडता येईल. अशा प्रकारचा विचार आता पुढल्या ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायचा आहे. 3रा श्लोक आहे आणि माऊली त्या 3ऱ्या श्लोकासाठी आपल्याला ज्या ओव्या सांगितल्या त्या की अशा एका ह्याच्यात होणार नाही आहेत, पण आपण प्रयत्न करूया. 3रा श्लोक आहे, न रूपमस्य तथोपलभ्यते नांतो न चारी न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढ मूलम असंगशस्त्रेण दृढेन चित्वा. आता त्यांनी म्हटलं अस्य रूपम इह न उपलब्ध. इह म्हणजे कुठे, ह्या भूतलावर, हे दृश्य जग जे आहे, तर हे जे आपण संसार वृक्षाचं स्वरूप पाहिलं ते आपल्याला जे पहिल्या 2 श्लोकामध्ये जे आपण पाहिलं ते की आपल्याला इथे सापडत नाही. इह म्हणजे ह्या पृथ्वीवरती किंवा या दृश्य जगामध्ये तसं काही आपल्याला दिसत नाही. आणि मग जे दिसत नाही, सापडत नाही, त्याचं कारण असं आहे, यतः अस्य न आदिही न अंतः. नांतोनं चालेल म्हटलं ना, तर त्याला अंत नाही आणि आधी म्हणजे सुरुवात पण नाही. म्हणजे हा वृक्ष आपल्या कल्पनेने ते दाखवला, आपण पाहिला, पण ह्या कल्पनेला काहीच आधी नाही, अंत नाही. न प्रतिष्ठा म्हणजे त्याची खरी चांगली स्थिती पण नाही. त्याची जी सुविरूढ मुलं, घट्ट अशी जी घट्ट मुळं आहेत. आता मी म्हटलं की संसार वृक्षाची मुळं कुठली आहेत, तर आपल्या दृष्टीने अहंता, ममता, वासना ही सगळी त्याची मुळं आहेत. आणि असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, तो जो अश्वत्थ वृक्ष आहे त्यालाच आपल्याला बाजूला करायचं असेल, तोडून काढायचं असेल, पाडायचं असेल, तर आपल्याला शस्त्र नाही आहे. शस्त्र एकच आहे की वैराग्य नावाच्या शस्त्राने ते आपल्याला बाजूला करता येतं. म्हणजे अगदी सोपं विचार करायचं झाला तर असं आहे की हे दृश्य जग खोटं आहे आणि खरं काय आहे ते खरं शोधायचं आहे. म्हणजे खरं स्वरूप जे आहे ते शोधायचं आहे. ह्याच्यासाठी या संसार वृक्षाची जी मोहमयी दुनिया आहे तिला बाजूला कसं करता येईल हे आपल्याला माऊली सांगणार आहे. आता पहिल्या 2 श्लोकातलं हे जे वर्णन एवढं केलं आहे, त्याचं कारण असं आहे की आपण काय करतोय, देवापेक्षा देव्हाऱ्याला महत्त्व देतोय. पटकन आपल्याला कळेल हा दृष्टांत. देवापेक्षा देव्हाऱ्याला महत्त्व देतोय. आतला देव महत्त्वाचा आहे ना, देव्हारा नाही महत्त्वाचा. हा जो देव्हारा आहे ना, हा नाही आहे महत्त्वाचा. आत देव आहे ना, तो महत्त्वाचा आहे. पण आपलं नेमकं उलटं होत आहे. आणि म्हणून ते आपल्याला सांगतायत की हा जो संसार आहे ना, हा मोठा रम्य आहे, अगदी पानं, फळं, फुलं छान बहरलेला आहे. त्याचा मोह होणं स्वाभाविक आहे. आणि सामान्य जीवांना हा असा मोहमयी असणारा संसार हवा असं वाटणं हेही स्वाभाविक आहे. आणि म्हणून भगवंतानी ह्या सगळ्या संसार वृक्षाचं वर्णन केलं नाही. असं 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 सगळं आहे. आपण आता कुठल्या हेरी प्रवास कसा करायचा ते आपण ठरवायचं. विचार केला तर 2 श्लोकातला हा वृक्ष जो पाहिला तर मग असे म्हटलं तसं की वेदांमध्ये ज्याचं वर्णन आहे, संसार वृक्षाचं वर्णन वेदांमध्ये पण आहे, सत्ता गीतेमध्ये आहे. आणि इतकंच काय, 2ऱ्या अध्यायामध्ये एकदा याच संदर्भामध्ये अगदी वृक्ष असं नाही पण हाच विचार सांगून झालेला आहे की आपल्या ज्या इच्छा असतात
त्या इच्छा पुऱ्या करण्यासाठी अगदी पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लागला तरी चालेल अशी एक सामान्यपणानं असू दे, ह्या पृथ्वीवरची सगळी सुख उपभोगायची तर पुन्हा जन्म आला तरी चालेल असे अशासाठी कर्म करतात, पुन्हा जन्म घेतात, भोग ऐश्वर्य याच्यामध्ये असतात. इतकं कशाला त्या आम्ही चांगलं कर्म केलं आहे त्यामुळे त्या स्वर्गात पण आम्ही जाऊ, त्या स्वर्गाची पण एक हे असते आणि तेही माहीत असतं की तिथलं आपलं पुण्य संपलं की परत आपल्याला यावं लागेल. तर हे सगळं मान्य असतं. यातच रमलेली मंडळी असतात. याच्याशिवाय आता या सगळ्यामध्ये रमणारी मंडळी त्यांची बुद्धी स्थिर कशी होणार हे आपल्याला दुसऱ्या अध्यात्मिक सांख्ययोग जो सांगितला तेव्हाच ही गोष्ट सांगितली. कामात्मानं सर्गपरा जन्मकर्म फलप्रदाम क्रियाविशेष बहुलाम भोगेश्वर गतीम प्रतिम. किंवा लगेच श्लोक आहे, भोगेश्वर प्रसक्तानाम तया परुतचेतसा व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते. ती बुद्धी स्थिर नसते, ह्या ह्याच्यातच सगळ्यात अडकत असते. ते भोग, त्या ऐश्वर्य, त्या कामना, ते दुष्ट जग ह्याच्यामध्ये अडकते आणि ती बुद्धी काही याच्यातून बाहेर पडण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही. हे एकदा सांगून झालं. आता पुन्हा 15व्या अध्यायात हाच विचार सांगतायत. खरं आहे, दोन बाजू आहेत ह्या संबंध विश्वाला. एक जी बाजू आहे ती सुंदर आहे, छान दिसणारी आहे, आपल्याला सगळ्यांना आवडणारी, भावणारी आणि सहज सहज दिसणारी. म्हणजे आपण म्हणतो ना की आता म्हटलं की देव्हारा दिसतो, देव दिसत नाही, तर सहज दिसणार आहे ना. ते सहज दिसणारं, भावणारं, आवडणारं, सुंदर असणारं ते स्वाभाविकच आपण त्यात रमतो. पण कुणीतरी एखादा आपल्याला त्या खऱ्या देवाची ओळख करून देतो. धीराहा, बुद्धिमाना, संत ही जी मंडळी आहेत ते कोणीतरी असा विचार करतात आणि ते तुम्हा आम्हाला हे जे दिसतं आहे ते की खरं नाही, ते सत्य नाही, हे त्याला जाणवतं की हा जो संसार आहे, हे जे दृश्य जग आहे, असू दे ते सुंदर, असू दे ते रमणीय, पण तो सगळा भास आहे, ते काही खरं नाही आहे. हे जे दिसतं आहे हे काही खरं नाही आहे. आणि मग दुसरी जी बाजू आहे जी अंधारात आहे, ती अंधारात असणारी बाजू कोणीतरी आपल्याला सांगतं. तोपर्यंत आपल्याला या सगळ्या दृश्याचं, भोगाचं, पैशाचं म्हणूया आपण, हे आकर्षण वाटतं आणि ते महत्त्व पण वाटतं. मधून कोणी काही आपल्याला सांगितलं, कर्मकांड, धार्मिक गोष्टी, उपासना, काहीतरी छोटं मोठं जपतप, काहीतरी थोडासा सत्संग, तर त्याचं महत्त्व वाटत नाही असं नाही, पण असं खूप नाही वाटत की ठीक आहे जमलं तर करू, इतपतच ते असतं. त्यामुळे तुम्ही आम्ही सगळे जे काही थोडंफार नामजप करणारे, काहीतरी अभ्यास करणारे, काहीतरी असं असतं, मग असं सगळं करत असतो तरी जग सत्यच वाटतं. हे जे दिसणार आहे, मोह घालणार आहे, तेच वाटतं. पण तरीही असं सगळं असलं तरीही आपण जर आपल्या आनंदाचा, समाधानाचा विचार करायला लागलो तर आपल्याला असं की हे सगळं आहे त्याच्यात मला आनंद नाही आहे, असा जो विचार करतो आणि शोध घेतो त्याला या संसार वृक्षाचा लक्षात येतं की अरे ह्याच्यात की याला आधी अंत काही नाही आहे, किती काही करा ह्याच्यातून काही खरा आनंद मिळणार नाही आहे. आणि खरा आनंद तो कुठे शोधायचा हे बरोबर सांगतो. आणि मग याला माऊलीने आपल्याला छान छान दृष्टांत देऊन हे सांगितलं. आता मुद्दा आपल्याला कळला की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे सगळं दृश्य जग आहे, छान आहे, मोहमयी आहे, आनंदी आहे, आवडणारं आहे. त्याच्या जोडीला जे न दिसणारं पण हे आहे, तिथे पण आपण रमतोय, नाही अशातला काही भाग नाही आहे. पण याला खोटं म्हणवायची हिंमत होत नाही आहे. त्यामुळे दोन्ही दरडींवरती आपण पाय ठेवलेला आहे. मग कोणीतरी बुद्धिमान, कोणीतरी शहाणा, कोणीतरी विवेकी, कोणीतरी संत आपल्याला सांगतो की हे जे दृश्य आहे ना हे काही खरं नाही बरं, हे सगळं काय आहे तर हे खोटं आहे, स्वप्नवत, हे सगळं स्वप्नवत आहे. जेव्हा जागं होतो आपण आणि आपल्या लक्षात येतं की स्वप्न होतं आणि मग लक्षात येतं सगळं स्वप्न म्हणजे खोटं, तसं हे सगळं आहे. हे सगळं दृश्य जग आहे, सगळा मनाचा खेळ आहे हे समजतं. पण स्वप्नातलं जे काही दिसतं ते त्यावेळापुरतं आपल्याला खरं वाटतं ना. जनक राजाची पुराणामधले कथा सांगतात. आता कदाचित ही कथा नाव मोठ्यांचं घेतलं की त्या कथेला जरा जोर येतो म्हणून सुद्धा असेल. पण जनक राजा म्हणे, आता असा जनक राजा आहे हा सगळ्यांना हे करणारा आहे, आदर्श राजा आहे. पण झालं असं म्हणजे राजा आहे, सत्ताधीश पण आहे, प्रचंड वैभव आहे आणि वेदांती आहे, म्हणजे
त्याच्या बाबतीत ऋषीमुनी त्याचा सल्ला घ्यायला येतील इतकं त्याच्याजवळ ज्ञान आहे. पण म्हणे त्याला एकदा स्वप्न पडलं. आता स्वप्न काय पडलं तर खूप मोठा दुष्काळ पडलाय आणि दुष्काळामध्ये लोक अन्नासाठी अगदी म्हणजे असं हे झालेलं आहे, अन्न नाही त्यांना खायला. वणवण वणवण भटकतात, प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही. आणि असं असताना हा जनक राजा पण ह्या सगळ्या लोकांच्यात आहे, म्हणजे दुष्काळग्रस्त आहे. आणि एका ठिकाणी एक कोणीतरी दानशूर माणूस ह्या अशा दुष्काळग्रस्त मंडळींना काही खाद्यपदार्थ देतो आहे. अशी त्या जो कोणी श्रीमंत माणूस हे द्यायला आहे त्याच्या घरासमोर रांग लागलेली आहे. जे ग्रस्त झालेली मंडळी आहेत ते तेवढं आजच्या दिवस तरी आपल्याला भूक भागेल यासाठी रांग लावून उभे आहेत. आणि एक एक माणसाला तो देतो आहे. जनक राजाचा पण नंबर येतो आणि जनक राजा पण त्यालाही ते खायला अन्न देतात. आणि ते घेऊन तो असा थोडासा बाजूला होतो, रस्त्याच्या कडेला उभा राहतो. आणि आता ते घेऊन तो खाणार तेवढ्यात कोणीतरी त्याच्यावर झडप घालतो आणि त्याच्या हातातलं अन्न घेऊन जातो. तर तो जो कोणी घेऊन जातो त्याच्या मागे धावायला लागतो, परंतु तेवढ्यात त्याला जाग येते. आता हे जे काही हीन दीन असं जनक राजाचं स्वप्नात दिसलेलं त्याचं रूप आहे, तो जागा झाल्यावर त्याला कळतं की अरे स्वप्न होत आहे. आपलं जे काही आपण राजा आहोत, आपलं जे काही वैभव आहे, ऐश्वर्य आहे, ते आहे तसंच आहे सगळं, हे सगळं स्वप्न आहे. तसं म्हणे हे विश्व आहे, हे विश्वसुद्धा स्वप्न आहे. आपल्याला दिसतंय सगळं, खरे आपण जागे झालो. जनक राजा जागा झाल्यावर त्याला कळलं की अरे आपलं वैभव ऐश्वर्य सगळं आहे, आपण राजेच आहोत, हे सगळं स्वप्न होतं. तसं हे सगळं विश्व जे आहे आत्ता आपल्याला ते खरं वाटतं आहे, परंतु खरी जाग जर आपल्याला आली तर आपल्याला कळेल की अरे हे दृश्य जग काही खरं नाही आहे. या अशा मोठ्या स्वप्नातून जागं करायला मोठी मोठी मंडळी आहेत. माऊली त्याच्यातली एक महत्त्वाची व्यक्ती माऊली आपल्याला जागं करणार आहेत. एक दोन नाही, आपल्यासारख्यांना जागं करायला खरं म्हणजे माऊली दिलेल्या 56 ओव्या पण आपल्याला पुरणार नाही आहे, परंतु माऊलीने 56 ओव्या या एका श्लोकासाठी विविध दृष्टांत देऊन आपल्याला जाग की जे जे दृश्य दिसतं आहे हे काही खरं नाही आहे. खरं जे आहे त्या देव्हाऱ्यात अडकू नका, देवाला पहा, असं ते आपल्याला सांगणार आहेत. आपण 210व्या ओवीपासून आज माऊलींच्या ओव्यांचा अभ्यास करू. परी तुझ्या हनपोटी ऐसे गमेल किरीटी, जे येवळे झाड उत्पाटी ऐसे काही असे. ते म्हणतात की उत्पाटी करणं म्हणजे उलथून टाकणं. अर्जुना, तुला आता अशी शंका येईलच, आधीच्या ओव्यांमध्ये सगळ्या संसार वृक्षाचं विस्तार पाहिलाय, तर तुला अशी शंका येईल की हा एवढा प्रचंड वृक्ष आहे, तो उलथून टाकायला काही साधन असेल का? तर ब्रह्मयाच्या शेवटवरी ऊर्ध्व शाखांची थोरी आणि मूळ तव निराकारी ऊर्ध्वी असे. आता ते म्हणत आहेत हा ज्या वरच्या ब्रह्मलोकापर्यंत ज्या फांद्या पोचलेल्या आहेत त्या इतक्या मोठ्या असून त्यांचं मूळ ऊर्ध्व म्हणजे परमात्मा, आपण पाहिलंय मूळ जे ऊर्ध्व मूळ आहे ते म्हणजे परमश्रेष्ठ ब्रह्मवस्तू निराकार असणारं त्याच्या ठिकाणी आहे. आणि त्याच्या वरच्या ज्या बाकीच्या फांद्या आहेत त्या अशा येऊन पुन्हा ब्रह्मलोकापर्यंत पोचलेल्या आहेत. आणि मग या अशा एवढ्या मोठ्या ह्याला वृक्षाला तोडायला काय, ते उलटून टाकायचं असेल, तोडायचं असेल त्याला काय साधन? तर हा स्थावर आहे तळी, फाकत असे अधींच्या डाळी, माझी धावत असे दुजा मुळी मनुष्यरूपी. आपण एक थोड्याशा ओव्या झाल्या की त्याचा एकत्रित पुन्हा अर्थ पाहू, पण ओव्यांच्या शब्दांचे अर्थ लक्षात घेतले की आपल्याला तो अर्थ समजायला सोपा जाईल. ते म्हणतात की स्थावर आहे तळी, फाकत असे अधींच्या डाळी. डाळी म्हणजे फांद्या. या खालच्या फांद्यांनी या वृक्षाचं जे सगळं विस्तार कापला गेला, तो विस्तार व्यापला जाऊन काय होईल, ते मध्यस्थ जे मूळ आहे आपण पाहिलंय मधल्या ह्याच्यामध्ये मनुष्य लोकापर्यंत ते आहे. माझी धावत असे दुजामुळी मनुष्यरूपी, म्हणजे दुसरं जे मूळ आहे ते मनुष्यापर्यंत आलेलं आहे, वर्ण खाली आहे. पण मग नंतर त्याला जे तमोगुणी आहेत ते कसे खाली, त्या रजोगुणातले सुधे जे आहेत की जे काम आणि यालाच आहेत तिथे कसे खाली गेलेत, आणि जे
धर्म आणि मोक्षाकडे ते फक्त वरच्या बाजूला गेलेले आहेत असं पाहिलं आहे. त्यामुळे खालच्या पांड्याने या वृक्षाचं सगळं व्यापून टाकलेलं आहे आणि मध्यस्थ मूळ जे आहे ते मनुष्य लोक आहे. ऐसा गाढा आणि अफाटू, गाढा म्हणजे असा बळकट मजबूत आणि अफाट पसरलेल्या, आता कोण करी या शेवटू, याला कसं काय तोडणार, तरी झणी हा हळूवटू धरीसे भाव. एवढा अफाट मोठा वृक्ष आहे, याला तोडणार कसं. पण अशी काही तू मनामध्ये शंका घेण्याचं कारण नाही. असं मनात येईल तुझ्या, पण तसं काही घेण्याचं कारण नाही आहे. कारण जर का तू मनात हा हेतू ठेवलास आणि ठरवलंस तर ते शक्य आहे. तरी हा उन्मळावया दोषे येत सायासची काहीसे, काय बाळा बाहुले देशे दौडावा आहे. माऊलीने एक छानसा दृष्टांत इथे या ओळीमध्ये आपल्याला दिला. ते म्हणाले, याला जर उलटून टाकायचं असेल, उलटून काढायचं असेल, असं जर मनात हेतू असेल तर त्याला काही श्रम सायास कष्ट फार नको आहेत. कसे कष्ट नको आहेत तर म्हणाले, बाळा बागुले देशे दौडावा आहे. एखाद्या लहान मुलाला जेव्हा भीती दाखवते, बागुलबुवाची भीती दाखवतात, तर ते काय बागुलबुवाची भीती दाखवायला काय खरा असायला लागतो का? तो नसतोच, नुसतीच भीती दाखवायची असते. तसा हा संसार वृक्ष आहे. त्याला तोडायचा आहे तर तोडायला खरं तो नाहीच आहे. त्याला कसं फक्त ठरवायचं आहे मनाने की या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण अडकायचं नाही, एवढं फक्त ठरवायचं आहे. लहान मुलाला जसं त्याला भीती वाटावी एवढ्यापुरतंच बागुलबुवाचं आहे, तो काही खरा बागुलबुवा असण्याची काही आवश्यकता नाही आहे. त्यामुळे तो काही लागतो का? तो जसा लागत नाही. नुसतंच बोलाची कडेन बोलाचं भार, तसंच इथे आहे. गंधर्व दुर्ग काही पाडावे, काया शशवी बाण मोडावे, होआवे मग तोडावे ख पुष्पकी. आता या एकाच ओबीमध्ये आणखीन काही दृष्टांत दिलेत. ते म्हणतात की ढग असतात, आपण सुद्धा पाहतो आकाशामध्ये गंधर्व दुर्ग, त्या ढगांचे निरनिराळे आकार झालेले असतात आणि अगदी पर्वताचे म्हणजे ढग अशा पर्वताच्या आकारात पण आपल्याला दिसतात. म्हणजे ढगांचे किल्ले आकाशात बनलेले असतात. आता ते जर आपण म्हटलं प्रयत्न करून पाडायचे, ते काय पाडायला लागतात का? ते आपोआपच होतं का? निरनिराळे आकार त्याचे तयार होतात. काय काय वेगवेगळ्या आकारांना आपण नावं देऊ शकतो. त्यामुळे गंधर्व दुर्ग काही पाडावे, त्या ढगांच्या किल्ल्यांना काय पाडावं लागतं का? किंवा काया शशवी बाण मोडावे, सशाचं शिंग कोणी मोडलाय का? आता सशाला शिंग असतं का? त्यामुळे जे नाहीच आहे त्याचा मोडायचा काय संबंध. किंवा होआवे मग तोडावे ख पुष्पकी, ख म्हणजे आकाश, आकाशाचं फूल असावं आणि ते तोडावं. तसं म्हणे हे आहे, ज्या गोष्टीच अस्तित्वात आहेत, आकाशाचं फूल काय तोडायचं आहे, किंवा ढगांचे किल्ले काय का मोडायचे आहेत, किंवा सशाचे शिंग काय तोडायचे आहेत, हे काही नाहीच अस्तित्वात, तर ते करण्याची काय आवश्यकता आहे. तैसा संसारू हा वीरा, वृक्ष नाही साचोकारा, रुख नाही साचोकारा, मा उन्मळून दलारा काठी सातरी. अर्जुना, अरे हे असं सगळं आहे बरं, तुला जो हे संसार वृक्ष दाखवला ना, एवढा सांगितला ना, तो काही खरा नाही आहे. तैसा संसारू हा वेरा, वृख नाही साचोकारा, साचोकारा म्हणजे खरोखर, खरोखरचा काही हा नाही आहे, एवढं सगळं वर्णन केलं आहे, पण हा काही खरा वृक्ष नाही. मा उन्मळून दलारा काही सातरी. त्यामुळे मग काय, जी नाहीच आहे वस्तू, तिला उपटण्याची चिंता कशाला करावी? ते काय सहजच करायची, वस्तूच नाही आहे, ती उपटायला काय हरकत आहे. आम्ही सांगितले ते परी, मूळ डाळांची उझरी, ते वांझेची परभरी लेकुरे जैसे. माऊलींचा दृष्टांत आहे. ते म्हणाले की आम्ही त्या वृक्षाचं वर्णन केलं, किती त्याला फुलं पानं डाळ्या काय 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 सांगितलं. आम्ही सांगितले जे परी, मूळ डाळांची उजरी, मुख फांदी, मग त्याला फुटणाऱ्या वेगवेगळ्या फांद्या, असे सगळे प्रकार आम्ही तुम्हाला वर्णन करून सांगितले. ते जे सगळं वर्णन होतं ना, ऊर्ध्वी मूळ असणाऱ्या वृक्षाचं वर्णन केलं ना, ते म्हणजे एखाद्या वांझेला घरभर पोरं आहेत असं म्हणण्यासारखं आहे. आता ती वांझबाई आहे, तिला घरभर पोरं असतील कसे, तिला मूलबाळच नाही. ते तर जसं वर्णन आहे तसं हे वर्णन आहे की मुळात वृक्षच नाही आहे आणि त्या वृक्षाचं वर्णन केलं, एवढ्या फांद्या आहेत, एवढे त्याला पानं आलेली आहेत आणि एवढ्या डाळ्या आहेत आणि इकडे डावीकडे फुटत आहेत, उजवीकडे फुटत आहेत, बदल्यावर फुटत आहेत, वर जात आहेत, असं सगळं वर्णन केलं आहे. ते वर्णन हे अशा प्रकारचं आहे. काय किजती चेईलेपणी, स्वप्नीची तिये बोलणी, तैशी जाण ते कहाणी दुगळीची. ते म्हणतात स्वप्नीची तिये बोलणी,
स्वप्नातलं बोलणं जे असतं ते जागा झाल्यावर खरं असतं का? कोणी खरं मानतं का? आता हरिश्चंद्राची गोष्ट वेगळी. हरिश्चंद्राने स्वप्नात हे केलंय दान, तर त्यांनी प्रत्यक्ष सत्यात येऊन दिलं. तर हरिश्चंद्राची गोष्ट नियमाला अपवाद ठेवूया. पण स्वप्नातलं जे बोलणं असतं ते जागेपणी काही कोणी खरं मानत नाही. काय किजती चैलेपणी स्वप्नीची ते बोलणी, तैशी जाण ते कहाणी दुगळीची ते. दुगळी म्हणजे त्यात तथ्य असणं. तर तशी ही वृक्षाची कहाणी आहे की स्वप्नातलं भाषण आहे, त्यात काही तथ्य नाही. हे तू नीट समज. आपल्याला ते पटावं यासाठी वेगवेगळे दृष्टांत देऊन माऊली सांगतात की हे खोटं आहे, हे खोटं आहे. वर्णन केलं आहे 2 श्लोकांमध्ये. ते सगळं किती खोटं आहे, तर या पद्धतीने खोटं आहे. वाचूनी आम्ही निरूपिले जैसे, ययाचे अचळ मूळ असे तैसे, आणि तैसाची जरी हा असे साचोकार. ते म्हणतात वाचून आम्ही निरूपणे जैसे, एरवी आम्हीच निरूपण केलं ना, असं आम्ही निरूपण केल्याप्रमाणे जे काही मूळ आहे ते खरोखरच त्या स्वरूपाचं जर असेल, कारण आम्हीच वर्णन केलं आहे ना, तर मीच वर्णन केलं आहे आणि ते मीच वर्णन केल्याप्रमाणे जर खरंच तसं असेल तर मग तुम्हाला खरं वाटणं स्वाभाविकच आहे. पण तसं नाही आहे. तैसाच जरी असे साचोकार, तसं केलं असतं वर्णन तरी तसं काही नाही आहे. ते सगळं स्वप्नवत आहे. कोणाचे नि संताने निपजती त्या उन्मळणे, काय फुंकिली या गगने जाईल का. आणि ते म्हणतात तो जो वृक्षाचं वर्णन केलं की ती वृक्ष भक्कम जरी असला तरी त्याला कोण तोडू शकणार असं वाटत असलं. कुणाचे नि संताने निपजती तया उन्मळणे, कोण त्याला उन्मळून टाकेल. तर असा जो त्या वृक्षाला उन्मळून टाकणारा पराक्रमी पुरुष आहे. काय फुंकिली या गगने जाईल गा. तर फुंकर घातल्यानं आभाळ काय मावळतं का? म्हणजे आभाळ काय नाहीसं करता येतं का? फुंकर मारून काय आभाळ नाहीसं होणार आहे? तसं म्हणे आहे की या पराक्रमी पुत्राला काही करायला लागणारच नाही आहे. पण आपल्याला काय असं वाटतं की एवढा मोठा वृक्ष ह्याला कोण हे करणार, असा कोणी पराक्रमी असणार आहे का? तर खरं आहे, असं काही नुसत्या साध्या ह्याने ते होणार नाही आहे. आता या ओवीशी आपण अशा ठिकाणी आलो, आत्तापर्यंत असं वाटलं की मुळात नाहीच आहे, नाहीच आहे, मग काय करायचं आहे. आता ते सांगतायत की हा जो वृक्ष आहे त्याला उन्मळून टाकायचा आहे. तर ते उन्मळून टाकायचं, जो मुळातच नाही आहे त्याला उन्मळून टाकायचं असं सांगितलं. पण जे काही आपल्याला मनाने का होईना या वृक्षाला बाजूला करायचं आहे, म्हणजे देव्हाऱ्याला महत्त्व द्यायचं नाही आहे, आतल्या देवाला महत्त्व द्यायचं आहे. तर आतल्या देवाला महत्त्व देण्यासाठी या दृश्य गोष्टीला बाजूला करायचं आहे. त्याला खरोखरच विशेष पराक्रम असणारी व्यक्ती लागेल, म्हणजे वैराग्य धारण केलेली व्यक्ती लागेल. कोणाला हे करता येईल, कोणाला हे कळेल की हे जे आहे ना हे सगळं स्वप्नवत आहे, खोटं आहे, याला बाजूला करायला पाहिजे. संसार वृक्ष बाजूला करता येण्यासाठी हे कोणाला जमेल, कुणाचा हा पराक्रम असेल, तर त्यात आपल्याला पुढे कळणार आहे की वैराग्य धारण करणाऱ्यालाच या संसार वृक्षाला बाजूला करता येईल. म्हणून हे धनंजया आम्ही वानिले रूपते माया, कासवीचे तुपे राया वोगलिले जैसे. किती असे दृष्टांत असतात की आपल्याला ना पुरेशी माहितीच नसते. कासवीचे, आता कासवीचं दूध काढायचं, त्या दुधाचं तूप करायचं आणि ते तुपे राया वोगलिले जैसे, म्हणजे ती राजाला मेजवानीसारखं हे जसं लटकं आहे. राजाला मेजवानी द्यायची कशाची, तर म्हणजे कासवीच्या तुपाची मेजवानी. हे जसं लटकं आहे, कासवीचं कसं दूध आणि तिचं कसं तूप काढणार आणि त्याची मेजवानी देणार. तर अर्जुना हे सगळं वृक्षाचं वर्णन आहे. म्हणून हे धनंजया आम्ही वानिले रूपते माया, आम्ही जे सगळं वर्णन केलं ना या संसार वृक्षाचं, ते सगळं संसार वृक्षाचं वर्णन हे या प्रकारचं आहे. जितकं कासवीच्या दुधाचं तूप करून राजाला मेजवानी म्हणून खायला घाललं हे मिथ्या आहे, लटकं आहे, तितकाच हा संसार वृक्ष जो आम्ही वर्णन केलाय तो लटका आहे. मृगजयाची कातळी तिये दिठी दुरुनी न्याहाळी, वाचुनी तेळे पाडिये साळी केली लाविली काही. आणखी उदाहरण देत आहे, जसं मिथ्या सांगितलं की हे शक्यच नाही आहे तसं हे आहे. आणखीन म्हणतात की अहो मृगजळ,
आता सगळ्यांना अनंत वेळा माऊलींनी हा दृष्टांत दिला आहे, त्यामुळे आपल्याला माहिती आहे की दूरवर आपल्याला पाणी आहे असं वाटणं. तर मृगजळाची गातडी, मृगजळाचा तलाव, दिठी दुरुनी न्याहाळी, दुरूनच फक्त डोळ्यानं दिसतोय. वाचुनी तेणे पाणी साळी केली, असं दुरून पाहिलं मृगजळाचं तळं, आणि ते पाहिल्यावर त्या पाण्यावरती छानपैकी केळीची बाग केली आहे, काहीतरी साळीचं धान्य लावलं आहे. अशी पिकं काढता येतील का? कल्पना करा, हरकत नाही. लांबवर पाणी दिसतंय, आता तिथे पाणी खूप आहे, तर तिथे आपल्याला छानपैकी काहीतरी केळीची बाग वगैरे लावता येईल असं म्हणायला ठीक आहे. पण म्हणण्यात काही अर्थच नाही आहे, कारण ते मृगजळाचं तिथे प्रत्यक्ष पाणी नाहीच आहे, त्यामुळे कुठली बाग लावणार? तसं म्हणे आहे. हा जो संसार वृक्ष आहे हा सगळा खोटा आहे. त्याच्यात मी असं बघीन आणि मी असं करीन आणि मी हे करीन आणि मी ते करीन आणि पुन्हा मी त्या पदाला जाईन, याला काही अर्थ नाही आहे. मूळ अज्ञानाची तवलटिके, मा तयाचे कार्य हे केतुके, म्हणून संसार रुख सतुके वावो शिगा. ते म्हणतात असं असं हे पाहिलं ना, अज्ञानाची तवलटिके, अज्ञान हेच जर मिथ्या आहे, तर मा तयाचे कार्य हे केतुके, तर त्याचं जे कार्य आहे, आधी अज्ञानातूनच ते सगळं आलं ना, त्यामुळे अज्ञानातूनच जो सगळा संसार वृक्ष उभा राहिला तो काय खरा असणार, आणखी कुठल्या वेगळ्या प्रकारचा असणार? मुळातच अज्ञान आहे, अज्ञानातूनच ते सगळं आलं आहे, त्यामुळे अज्ञानातून आलेली ही गोष्ट सगळी खोटीच आहे. म्हणून मग त्याला काही अंतच नाही असं आपल्याला दिसेल. आता हे 223 पर्यंतच्या ज्या ओव्या आपण पाहिल्या ना, त्या सगळ्याचा सारांशाने विचार केला तर आपल्या लक्षात येईल की खरोखरच हा संसार वृक्ष ज्याचा 2 श्लोकांमध्ये आणि अगदी 210च्या ओव्यांपर्यंत आपण छानपैकी त्या वृक्षाच्या सगळ्या एकंदर रूपामध्ये अडकलो, आणि आज आता आपण पाहतोय की हा संसार रूपी वृक्ष आहे, त्यामुळे तो खोटा आहे, मिथ्या आहे. त्याला अस्तित्व आहे पण सत्यत्व नाही. अस्तित्व आहे म्हणजे काय? संसार दिसतोय ना आपल्याला, आपल्या चर्मचक्षुरी का होईना, पण आपण तो पाहतो आहोत, त्यामुळे त्याला म्हटलं तर अस्तित्व आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत. पण दिसलं असलं, अस्तित्व जरी असलं तरी खरं नाही आहे, सत्यत्व नाही आहे. आणि म्हणून संसार वृक्षाचं हे जे काही खोटेपण आहे किंवा मिथ्यत्व आहे ते आपल्याला कळत नाही आहे, आपण समजू शकत नाही. हा खरं म्हणजे मुद्दा आहे. जे दिसतं आहे परंतु दिसत असलं तरी ते मिथ्या आहे, हे आपल्याला मनाला पटणं हे आपल्याला जमत नाही आहे. आणि खरा मुद्दा हाच आहे की ह्या सगळ्या वृक्षाचं एवढं वर्णन करून तो मिथ्या आहे असं सांगणं, इतके इतके दृष्टांत देऊन सांगणं, याच्या मागे खरं कारण हेच आहे की तुम्हा आम्हाला दृश्य जग खोटं आहे हे शब्दाने पटत असलं तरी प्रत्यक्ष पटत नाही आहे, आपण ते जाणू शकत नाही आहोत. हा खरा मुद्दा आहे. जर काय या संसाराचं सगळं स्वरूप आपल्याला नेमकेपणानं कळलं असतं ना, तर मग माणसाला स्वतःची उन्नती करून घ्यायला काहीच अडकाठी नव्हती. सहज त्याची प्रगती करून घ्यायचा, उन्नती साधण्याचा मार्ग त्याला मिळाला असता. आणि खरं खरं म्हणजे जे खरं सुख समाधान म्हणतो आपण ते त्याला मिळालं असतं. पण तसं नाही आहे. हे जे संसाराचं दृश्य जगाचं स्वरूप आहे ते असं भ्रमात्मक आहे ना, किती मिथ्या असतं तरी ते दिसतं आहे ना, त्यामुळे ते स्वरूप जसं आपल्याला नेहमी दोरीवरच्या सापाचं उदाहरण देतात तसंच आहे की तो मिथ्या आहे, साप नाही आहे, मिथ्या आहे, ते सगळं खोटंच आहे, तर दोरीच आहे तिथे. परंतु दुरून पाहताना भास झालेला आहे ना, साप आहे असं वाटतंय ना, आणि त्यामुळे साप आहे असं वाटल्यामुळे घाम फुटतोय, भीती वाटते. आणि त्या भीतीमुळे काय खरं आहे काय खोटं आहे हे कळायला मार्ग नाही. जो कोणी विवेकी आहे, विचारी आहे, हिंमतवान आहे, तो काय करेल? तो एका हातात काठी घेईल, एका हातात बॅटरी घेईल, जवळ जाईल, पाहिल, आणि मग प्रकाशाच्या आणि थोडं धैर्य दाखवण्याच्या मुळे त्याला कळेल की अरे साप नाहीच आहे, ही दोरीच आहे. असं सगळं आपण उदाहरणाच्या सहाय्याने लक्षात घेतो. अगदी तसंच आहे. संतांना हे दृश्य जग कळलेलं आहे की हे सगळं भासमान आहे, खोटं आहे, ते आपल्याला सांगता आहेत, पण आपल्याला मात्र ते पटत नाही आहे. आणि हा जो भास किंवा हे जे सगळं खोटं आहे हे जेव्हा समजतं
तेव्हा आता साप नाही आहे, ती दोरीच आहे, मग आपल्याला हसू येतं ना. तसं आपल्याला हे दृश्य जग खोटं आहे, खरा देव देवाला खरा नाही आहे, देव खरा आहे, हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपल्याला पण हसू येईल, आपल्यालाही आनंद होईल, आपल्यालाही समाधान होईल. अशा दृष्टीनं शास्त्राचा आधार घेऊन, वेदांचा आधार घेऊन, संत साहित्याचा आधार घेऊन, संतांच्या सांगण्याचा आधार घेऊन आपल्याला या संसार वृक्षाचं खोटेपण समजून घ्यायचं आहे. आता हे सापाचं उदाहरण असतं ना, ते एकदम आपल्याला पटकन समजतं. दूरवरचा साप आहे असं भासतं, त्यावेळची स्थिती आपल्याला सगळ्यांना अगदी नीट लक्षात घेतली तर कळतं की अरे खरंच दोरी असू शकेल असं वाटत पण नाही आपल्याला त्या क्षणाला. हे खोटं असेल असं वाटायची पण आपली तयारी नाही. आत्ता आपण ह्या दृश्य जगात आहोत ना, ह्या दृश्य जगात दिसणाऱ्या गोष्टी खोट्या आहेत असं आपण नाही हे करू शकत. दिवाळी जवळ आलेली आहे, जिकडे तिकडे एक्झिबिशन्स लागलेली असतात, जरा तरी जाऊन बघण्याचे मोह होतोच. आणि आपण एकमेकींना म्हणतो सुद्धा पण शेवटी व्यवहार असतो ना, देवाणघेवाण करावीच लागते ना, लागतात 4 वस्तू घरात, असं सगळं आपल्याला दृश्य जगातल्या. आणि ते करायचं नसतं का, तर करायचं असतं पण. मग नेमकी अडचण काय आहे, तर हे या दृश्य जगामध्ये न अडकणं, यासाठी हा आपला सगळा प्रयत्न आहे. आपल्याला काही दोरी आहे असं काही आपल्याला पटत नाही, साप आहे असं आपल्याला वाटतं आणि म्हणून सगळी गडबड होते. माऊलींनी छान उदाहरण दिलं आहे, आकाशात दिसणारे ढग माऊलींचं उदाहरण आहे यावेळेचं. कधी कधी आपल्याला त्याचे वेगवेगळे आकार दिसतात, पर्वतासारखे आकाशातले ढग भासतात, कधी कधी कापसाच्या ढिगासारखे दिसतात, काही मंदिरासारखे आपल्याला त्याला छानपैकी मंदिराचा कळस वगैरे आहे असं आपल्याला आकाशामध्ये ढगांमध्ये दिसतं. कधी घर दिसतं, कधी किल्ले दिसतात, कधी वाडे दिसतात, किती काय काय निरनिराळे आकार ढगांचे आपण बघू शकतो. आता हे सगळे आकार जरी वेगवेगळे असले तरी आपल्या लक्षात ढगच आहेत. त्या आकारावरून त्यांना आपली कल्पना म्हणून आपण त्याला आपली नावं द्यायची वगैरे सगळं ठीक आहे, पण ते काही खरं नाही हे आपल्याला कळतं की ते ढगच आहेत. आणि म्हणून मग ते जे काही आहेत निरनिराळे झालेले आकार, त्यांना पाडण्यासाठी आपल्याला काही वेगळं काही करावं लागत नाही, की आपोआप जे काही घडायचं ते घडतं. किल्ले पाडायचे म्हणून त्याला काही तोफा टाकायचे तर त्याला काही शस्त्र हवेत पाडायला, अशातलं काही असं काही करावं लागत नाही आपल्याला. किंवा दुसरं माऊलींचं उदाहरण सशाचं शिंग, आकाशाचं फूल, हे पण असंच आहे की ते केवळ शब्द आहेत, त्याच्यात मुळातच त्या गोष्टी नाहीच आहेत. त्या सशाला शिंगच नाही, म्हणजे त्या वस्तूचं अस्तित्वच नाही आहे. भास पण दूर झाला, भास पण नाही आहे. म्हणजे दोरी आणि सापामध्ये भास तरी आहे, सशाला शिंगच नाही, तर सशाच्या शिंगांचं काय करणार आहात. त्यामुळे कोणी जर असं म्हटलं आपल्याला की सशाचं शिंग मोडायचं आहे, तर तुला शिंग मोड असतं त्याला, म्हणजे जी अस्तित्वातच नाही आहे गोष्ट, तिचा कशाला उल्लेख हवा आहे. किंवा आकाशातली फुलं, तर आकाशातली फुलं तोडायची या बोलण्याला काही खरा अर्थच नाही आहे, कारण मुळातच ती वस्तू नाही आहे. तसं ह्या संसार वृक्षाच्या भव्यतेचं वर्णन ऐकलं आपण, त्यातून आपल्याला सुटायचं आहे. आणि अर्जुन मोठा व्याकुळ झालेला आहे, कारण या दृश्य जगातल्या म्हणजे दृश्य संसारामध्ये तो अडकला आहे, त्याला युद्ध करायचं नाही आहे ना, सगळे स्वकीय आहेत त्याचे. त्यामुळे या तो व्याकुळ आहे की त्याला दिसतंय तर वेगळं दिसतंय, आणि त्याच्यासाठी आहे त्याला धीर देण्याकरता भगवंतानी हे सगळं म्हटलं आहे. अर्जुना म्हणाले, अर्जुना संसार म्हणजे हे काही खरोखरचं काही नाही आहे, त्यामुळे त्याला कसं तोडायचं हा काही प्रश्नच नको, तुला काळजी करण्याचं कारणच नाही आहे. जे काही वृक्षाचं वर्णन आम्ही केलं ती केवळ आमची माया आहे. आता ही सगळी माया 209 ओव्यांपर्यंत आपण पाहिली आहे. माऊलीने वांझेची पोरांचं उदाहरण पण आपल्याला दिलं, किंवा कासवीच्या दुधाचं पण उदाहरण दिलं, आणि जी गोष्ट नाहीच आहे मुळात त्याची चिंता करायचं काय कारण आहे असं म्हटलं. किंवा दूरवर दिसणारं पाणी, त्याच्यावर शेती करायची, त्याच्यावर बाग फुलवायचे, तर त्याला काही अर्थच नाही आहे, ते मृगजळच आहे, तर त्याच्यातून काय निष्पन्न होणार आहे. जे अर्थहीन आहे, जे प्रत्यक्ष नाहीच आहे, सगळं भ्रम आहे, खोटं आहे, स्वप्नवत आहे, हे पटवून देण्यासाठी एवढ्या सगळ्या ओव्या माऊलींनी खर्च केल्या. आता श्लोकाचं हे काय आहे, अस्य रूपम इह न लभ्यते असं म्हटलं आहे. म्हणजे अस्य म्हणजे आधीच्या 2 श्लोकात सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या इथे
अम, दिसत नाहीत आपल्याला. जे संसार वृक्षाचं वर्णन आहे ते आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून मग त्यांनी म्हटलं की ह्या मुळात जर हा वृक्ष नाहीच आहे, जर सगळं खोटंच आहे, या संसार वृक्षाला अस्तित्वच नाही आहे, तर मग त्याची चिंता एवढी करायचं कारण काय आहे? मग पुढे माऊली म्हणतात, आणि अंतु यया नाही ऐसे बोलीजे जे काही. या श्लोकात आधी नाही अंत नाही असं म्हटलं ना. तेही साचची पाही येडे एकेपरी. म्हणजे या वृक्षाला म्हटलं त्यांनी ऊर्ध्वमूळ असं, परंतु ही सगळी माया आहे दाखवण्यासाठी आणि आपल्याला एक संसार हा कसा आहे ते कळण्यासाठी केलं. नाही तर या वृक्षाला अंत नाही असं म्हणतायत ते अगदी एकार्थी खरं आहे. हा मिथ्या आहे, मृगजळ आहे ते कसं म्हणताय, तर प्रबोधू जव नोहे तव निद्रे काय अंतू आहे. किती अगदी साधं उदाहरण दिलं आहे. तर प्रबोध म्हणजे जागृत अवस्था. जोपर्यंत माणूस जागाच होत नाही, जागाच झालेला नाही, त्याचाच अर्थ त्याची झोप झालेली नाही. जागा झाला म्हणजे झोप झाली, निद्रा संपली म्हणजे जागा झाला. आता दोन शब्द जरी वेगळे असले, जाग होणं आणि झोप संपणं, शब्द वेगळे असले, घटना तीच आहे, वर्णन करायला वेगळे शब्द, तरी प्रबोध जव नोहे तर निद्रे काय अंतू आहे. जोपर्यंत जाग येत नाही, जागृत होत नाही माणूस, तोपर्यंत निद्रेचा अंत नाही. की रात्री न सरे तव न पाहे तयार होते. आरवतं म्हणजे उजाडणं. जोपर्यंत रात्र संपली नाही म्हणजे उजाडलं नाही, उजाडलं म्हणजे रात्र संपली. वर्णन कसंही करा, शब्द काहीही वापरा, घटना तीच आहे. जाग आली म्हणा किंवा झोप झाली म्हणा, दोन्ही गोष्टी एकच, शब्द फक्त वेगळे. तसं ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की या संसार वृक्षाचा अंत होतो. संसार वृक्षाचा अंत होणं म्हणजेच ब्रह्मज्ञान प्राप्त होणं. ही जी 225वी ओवी आहे ती सगळ्या या आधीचे दृष्टांत देण्यासाठी, म्हणजे या ओवीचा अर्थ कळण्यासाठी सगळे दृष्टांत आधी दिलेले आहेत. 225वी ओवी त्या दृष्टीने महत्त्वाची. त्यांचं म्हणणं असं आहे, संसार वृक्षाचं मिथ्यापण मी तुला एवढं माऊली वर्णन करून आपल्याला सांगतायत, ते कशासाठी आहे. तर हे संसार वृक्षाचं मिथ्यापण तुला कळलं म्हणजेच ब्रह्मज्ञान होणं. दृश्य जग खोटं आहे, फसवं आहे, हा संसार सगळा मिथ्या आहे, हे समजणं म्हणजेच परमात्मा ज्ञान प्राप्त होणं. दोन्ही एकच, शब्द वेगवेगळे. आणि हे दोन्ही एकच शब्द वेगवेगळे सांगण्यासाठी या 225 ओबीत जो दृष्टांत दिला आहे तो इतका चपकल दिलेला आहे की आपल्याला सहज कळेल. की आपण वर्णन करतो, मला जाग आली, जाग आली म्हणजे झोप झाली, उजाडलं म्हणजेच रात्र संपली. तसं दृश्य जग मिथ्या आहे हे कळलं म्हणजेच परमात्मा ज्ञानाची प्राप्ती झाली. आता पुन्हा नेहमीचाच प्रश्न की हे सगळं बोलायला किती सोपं आहे पण समजायला खूप अवघड आहे. आणि म्हणून 56 ओव्या लागली आहेत, याने काही झालं नाही. आज नुसता संसार वृक्ष खोटा आहे एवढंच त्यांनी आपल्याला सांगितलं, पण त्याच्या जोडीला ते म्हणतात, तैसा जव पार्था विवेको नुधवी माथा तव अंतू नाही अश्वत्था भवरूपाया. आता ते म्हणतात, अर्जुना मी तुला सांगितलं की दृश्य जग मिथ्या आहे, याचाच अर्थ परमात्मा प्राप्ती झाली. पण त्याप्रमाणे अर्जुना विवेकाने म्हणजे ब्रह्मज्ञानाने, विवेको नुधवी माता, जोपर्यंत ब्रह्मज्ञानाने डोकं वर काढलं नाही तव अंतू नाही अश्वत्था भवरूपाया, तोपर्यंत या भवरूपी अश्वत्थ वृक्षाचा अंत होणे नाही. अर्थाच्या दृष्टीने दोन्ही वाक्य बरोबर. दृश्य जग मिथ्या आहे म्हणजेच परमात्मा प्राप्ती होणं. पण लगेचच्या ओवीत माऊलीने आपल्याला सांगितलं, अर्जुना विवेकाने ब्रह्मज्ञानाने जोपर्यंत डोकं वर काढलं नाही, याचा अर्थ असा आहे की हे नुसतं वाटतं आपल्याला, कळतं, पण पुन्हा 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 दृश्य जगामधल्या या सगळ्या मोहमयी दुनियेत आपण अडकतो ना, त्या मोहमयी दुनियेमध्ये जो पण अडकतोय तोपर्यंत आपण झोप झाली आहे पण जागे झालेलो नाही अशा अवस्थेत आहोत.
आणि ही अवस्था बराच काळ राहते बरं का. जागे आहोत म्हणजेच झोप झाली आहे असा दोन्ही शब्दांचा अर्थ एकच. जागे होऊन सुद्धा झोप पुरी झालेली नाही, नुसतंच लोळत पडलंय. त्याला काय करावं? ती ही अवस्था आहे. कळलाय म्हणजे काही ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली असं नाही. तैसा तव पार्था विवेको नुधवी गाभाथा तव अंतू नाही अश्वत्था भवरूपाया. या भवरूपी अश्वत्थ वृक्षाचा जो अंत व्हायचा आहे, ब्रह्मज्ञान झाले की मग हा अंत, किंवा हा अंत झाला म्हणजेच ब्रह्मज्ञान झाले. पण हा संसार, हे विषय, या वासना, हे सगळं दृश्य जग हे खोटं आहे असं समजलं असलं तरी देखील तो अश्वत्थ वृक्ष म्हणजे तो संसार वृक्ष तुटलाय, तोडलाय असं होत नाही. काय होतं, हे अज्ञान अविद्याच्या बळावर हा सगळा संसार वृक्ष आहे. त्यामुळे किती आपण काय साधना करतोय, त्या साधनेच्या बळावर, आपल्या ज्ञानाच्या बळावर हे सगळं अज्ञान अविद्या आपण दूर करण्याचा प्रयत्न करतोय, पण ती नाहीशी होत नाही. तोपर्यंत या संसार वृक्षाचा नाश नाही. म्हणजे जरी तो खोटा असला, तो मिथ्या असला, तरी देखील तो आपल्याला सत्यच वाटतोय. सत्यच वाटतोय कारण असं आहे, आणि अगदी बरोबर आपल्याला कळतं की जागे झालोय म्हणजे काय झालंय, जागं होणं म्हणजेच झोप झाली आहे. झोप झाली आहे याचा अर्थ दृश्य जग कळलाय आणि परमात्मा प्राप्ती झाली आहे. पण नाही, तो जो मधला काळ आहे, जागं होऊन सुद्धा लोळत पडणं, त्याच्यामध्ये गडबड आहे सगळी. आणि त्याच्यामुळे असं होत आहे की संसार वृक्षाचा नाश काही होत नाही आहे. पुन्हा पुन्हा मिथ्या असलं तरी आपण त्यात अडकतोय. वाजते वारे निवांत जव नर आहे जेथीचे तेथ तव तरंगता अनंत म्हणावीची की. वाजते वारे निवांत, वाहणारा वारा असतो ना, जोपर्यंत जागच्या जागी निवांत स्थिर आहे तोपर्यंत काय होतं, म्हणजे समुद्र असं आहे ना, तरंगता आनंद म्हणजे समुद्रावर अनेक लाटा उठतात, पण आपल्याला लाटा आहेत म्हणजे वारा आहे. नाहीतर तो वारा कसा ह्या नाही आहे. वाहणारा वारा जोपर्यंत जागच्या जागी निवांत आहे, स्थिर झालेला नाही आहे, तोपर्यंत समुद्रा अशा अनंत लाटा उठतातच. लाटा आहेत म्हणजे वारा आहे. म्हणून सूर्य जै हरपे, म्हणजे सूर्य हरपे असताना गेला, तै मृगजळा भासू लोपे का प्रभा जाय दीपे मालवलेनी. मृगजळ गुप्त होतं, सूर्य गेला की मृगजळ पण गेलं, दिवा मालवला की प्रकाश गेला. तसं ज्ञान झालं की संसार वृक्ष संपला. इतकं खरं सोपं आहे. ह्या सगळ्या दृष्टांतासारखं सोपं आहे, परंतु तसं मात्र घडत नाही. तैसे मूळ अविद्या खाये ते ज्ञान जई उभे होये तैची यया अंतू आहे एरवी नाही. खरं इतकं सोपं आहे की दिवा मालवला की झालं, काळोख झाला, प्रकाश संपला, सूर्य मावळला, मृगजळ संपलं. हे अगदी सहजपणानं कळणारी गोष्ट आहे. तसं ज्ञान झालं की संसार वृक्ष संपला, मग या दृश्य जगामध्ये अडकायचं काही कारण नाही आहे. परंतु तसं होत नाही. का होत नाही? त्याच्या मुळाशी असणारं अज्ञान अविद्या. ह्या संसार वृक्षाच्या मूळ जे आहे ते अज्ञानात आहे, अविद्येत आहे. आणि अज्ञान संपत नाही. अज्ञान संपवणारं जे ज्ञान आहे, अज्ञान संपवणारं जे ब्रह्मज्ञान आहे, ते जेव्हा प्रगट होईल तेव्हाच या संसार वृक्षाचा अंत होणार आहे. त्यामुळे वाटतं असं आपल्याला की ही उदाहरणं देतात, उदाहरणाप्रमाणे अगदी बरोबर आहे, दोन्ही गोष्टी एकच. पण तरी देखील अज्ञान अविद्या जात नाही तोपर्यंत दुसऱ्या जगातून आपल्याला बाहेर पडता येत नाही, हा त्याचा खरा अर्थ. तेवीची ही अनादी ऐसी ही आठी शाब्दी तो आळू नोहे अनुरोधी बोलते. या श्लोकात वर्णन केलंय की त्याला आदी नाही अंत नाही या वृक्षाला. तसं इथे म्हटलंय की हा वृक्ष अनादी आहे म्हटलंय. आता असं अनादी असं म्हणणं आहे लोकांचं, म्हणजे ऊर्ध्वमूळ आहे
आणि मग वेदांमध्ये पण या वृक्षाचं वर्णन आहे. त्यामुळे लोकांचं असं म्हणणं आहे की तो वृक्ष अनादी आहे. ठीक आहे, पण त्याचा जो काही प्रवाद आहे किंवा असं लोकांचं काही म्हणणं आहे, त्याच्यावर आमचं काही म्हणणं नाही आहे. तो आळू नो हे अनुरोधी बोलत आहे या, तसं म्हणणं योग्यच आहे. म्हणजे त्याची सुरुवात कुठे झाली तेही आपल्याला सांगता येणार नाही, किंवा तो वृक्ष हे कधी होणार आहे तेही आपल्याला सांगता येणार नाही. म्हणजे केव्हा आत्मज्ञानाची प्राप्ती होईल ते काही सांगता येणार नाही, केव्हा ते अज्ञान संपेल हे पण सांगता येणार नाही. आहे त्याचा सगळा आधार अज्ञानावर. ते अज्ञान संपलं कीच आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होणार आहे. पण हे आपल्याला सांगता येणार नाही, हे केव्हा घडेल हे मात्र आपल्याला सांगता येत नाही. जे संसार वृक्षाच्या ठाई साचो कारतव नाही, मा नाही तया आधी काही कोण होईल. पुन्हा एकदा सांगितलं की हा मुळातच जो संसार वृक्ष खोटा आहे, साचोकार नाही म्हणजे खरा नाही. मा नाही तया आधी काही कोण होईल. आता जर नाहीच आहे वस्तू, त्या नसलेल्या वस्तूला सुरुवात आहे, आरंभ आहे, असं म्हणायचं की कारणच नाही. आरंभ करायची वस्तूच नाही आहे, तिला आरंभ काय असायचा आहे. संसार वृक्षाच्या ठाई साचोकार नाही, तो मिथ्या आहे सांगितलं. मग आता तो जो मिथ्या आहे तर आधी अशाचा काय संबंध आहे, तर त्याचा आरंभ काय असणार आहे. किंवा जो साच जेथून उपजे तया ते आधी हे साज आहे. आता नाहीची तो म्हणजे कोठून या. बरं, समजा साच म्हणजे सत्य. जर एखादा खरा पदार्थ, साच खरा पदार्थ जिथून निर्माण होतो, साच जेथून उपजे तयाचे आधी हे साजे. एखादी गोष्ट जिथून निर्माण होते त्याच्याबद्दल आपल्याला त्याचे कुठून निर्माण झाले ते सांगता येतं. त्याला आरंभ आहे, त्याला आधी आहे, कशातून निर्माण झालं ते आपण वर्णन करू शकतो, असं आपल्याला होतं. तसं आता नाहीची तो म्हणजे कोठून या. पण आता त्याचं अस्तित्वच नाही आहे तर पदार्थ तो आला कुठून हे कसं काय सांगणार. काहीच नाही सांगता येणार. ज्या वस्तूबद्दल कुठून आली हेच माहिती नाही आहे तर त्याचं वर्णन काय करणार. आली कुठून कसं सांगणार, आधी काय सांगणार, अंत काय सांगणार. म्हणून जन्मे ना आहे ऐसिया सांगो कवण माये, या लागी नाही पणेची होये अनाध्या. म्हणून हा उत्पन्न पण होत नाही, त्याला अस्तित्व पण नाही, त्याची कोण माय कोण आई आहे हे पण सांगता येत नाही. एवढ्यासाठी हा संसार वृक्ष नाहीपणालाच अनादी आहे. अनादी आहे म्हणतात पण त्याचं ते नाहीच आहे मुळात. अनादी म्हणजे त्याचा आधी नाही आणि त्याचं अस्तित्वच नाही. वर्ण एकदा हे दोन झालंय. पुन्हा या 234व्या ओवीत पुस्तरी उल्लेख केला. वांझेची या लेखा कैची जन्मपत्रिका, नभी निळी भूमिका के कल्पुपा. मुळात वांझेची मुलगी असं असू शकत नाही, वांझेचा मुलगा. तरी म्हटलंय वांझेची या लेखा कैची जन्मपत्रिका. वांझेच्या मुलाची जन्मपत्रिका कुठली. नभी निळी भूमिका के कल्पुका. मुळं जी अस्तित्वातच नाही गोष्ट त्याच्याबद्दल काय वर्णन करताय. नभी म्हणजे आकाश काय, तर आकाश म्हणजे पोकळी, आणि मग त्याचं वर्णन मात्र करायचं ते निळ्या रंगाचं आहे. या म्हणण्याला काही अर्थ नाही. मुळात ते नाहीच आहे, काही पोकळीच आहे, तर त्याला काय वर्णन करतात. आता हे कधी कधी असं वाटतं की लागोपाठ एवढे दृष्टांत एवढे दाखले देऊन हे आपल्यावरती बिंबवायचं आहे की दृश्य जग हे खरं नाही आहे, हे खरं नाही आहे, अज्ञान आहे आपलं, अज्ञानातून हे सगळं निर्माण झालं आहे आणि हे दूर झाल्याशिवाय आत्मज्ञान झालं असं म्हणताच येत नाही. अगदी सुरुवात करतानाच मी देव्हारा आणि देव म्हटलं, ते समोर ठेवलं की लक्षात येईल की देव शोधायचा आहे. आपण देव्हाऱ्यालाच महत्त्व देतो आहे. आपल्या ह्या देहाच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी असतात त्याच आपल्याला महत्त्वाच्या वाटत आहेत, आणि पटलं असलं तरी पुन्हा पुन्हा आपण अडकतो आहे. म्हणून या अज्ञानातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला माऊलीने एवढे दृष्टांत दिले. व्योमकुसुमांचा पांडवा कवणे देह तोडावा, म्हणून नाही ऐसी भवा आधी कैसी. व्योमकुसुमांचा म्हणजे आकाशाच्या फुलाचा देठ कोणी तोडला. आता आकाशाचं फूल काहीच अस्तित्वात नाही आहे, मुळातच नसलेला संसार दिला आहे. त्यामुळे मग अशी एकदा हे दूर जायचं तर ते आधी स्थानच नाही, तर ते काय असणार. तैसे घटाचे नाही पण असं त्याचे असे केले निवण, तैसा समोर वृक्ष जाण अनादी हा. असं हे जाण अर्जुना, हे सर्वथैव जे नाहीच आहे. म्हणजे घटाचं उदाहरण जैसे घटाचे नाही पण असं त्याचे असे केले निविणं. म्हणजे असं आहे की घट निर्मितीपर्यंत
घटापूर्वी आणि घटनिर्मितीपर्यंत जो काही माती असते घट तयार होण्यापूर्वी, तेव्हा घट नसतो आणि नंतर पण घट फुटला की परत त्याची माती होते, हे जसं म्हणतं तर ते आपल्याला म्हणावं लागतं. तर अशा ह्या सगळ्या उदाहरणांनी आपल्याला माऊली पटवून देत आहेत की हे असं आहे आणि नाहीला काही अर्थ नाही आहे. संसार वृक्ष हा मुळातच नुसता शब्दांनी वर्णन केलेला आहे, त्याच्यात ते मिथ्या आहे, त्याच्यात काही सत्यत्व नाही आहे. त्यामुळे त्याला तोडायचा खरा प्रश्नच नाही आहे. पण त्या संसारातून, या संसार वृक्षातून आपल्याला बाजूला व्हायचं असेल तर ते व्हायला आपल्या मनाची तयारी व्हायला हवी. या दुष्जगातून बाहेर पडणं, देवाला खऱ्या शोधणं, हे आपल्याला जमलं पाहिजे. मला वाटतं आज आपण 236व्या ओवीपर्यंत थांबूया. याच ओव्या म्हणजे काकांच्या तर आपण आता वाचूच, पण आपल्याला जर समजा जमलं तर स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीमधल्या पण याच अर्थाच्या ज्या ओव्या आहेत त्या आपण जरूर वाचा. काकांच्या ओव्या वाचल्यावर आपल्याला बराचसा अर्थबोध होईलच आणि हेच दृष्टांत देऊन आपल्यावर ते जे बिंबवणं आहे ते बिंबवणं आपल्याला कळेल की दृश्य जग खोटं आहे म्हणजे आपल्याला ज्ञान झालं आहे असं नाही. तर हे सगळं एकच मला गोष्ट त्यातली आवडली की आणि ती पटली की जागं झालं म्हणजे झोप झाली असं नाही. कारण जागं झालं असलो तरी पुन्हा त्या झोपेच्या अनुभवातच आपण राहतो आणि त्यामुळे अज्ञान जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आत्मज्ञान होत नाही. दृश्य जगातच पुन्हा पुन्हा आपण अडकतो, हे माऊली आपल्याला सांगणार आहेत. आणखीन काही ओव्या आहेत त्या आपण पुढल्या वेळेस पाहू. आत्ता आपण 236व्या ओवीपर्यंत आलो आहे. काकांच्या ओव्या ऐकूया. धन्यवाद.